डांबरानं माखलं. पाहायचं आणि म्हणायचं ही वीट डांबराची आणि डांबरावरच टाकायची. म्हणजे ट्रक चालूच होती. त्याने एक एक वीट टाकतच आहे. कारण ती कशाची वाटली त्याला? डांबराची. काळ्या कुट्ट डांबराची वाटली. सडकेवर पडली की त्या विटेवरचं जे आवरण होतं ते आवरण निघून जायचं आणि लख पिवळं सोनं दिसायचं. ज्याच्या नशिबामध्ये होतं बाबा हो, त्यांना ते सकाळी लवकर उठणारी जी माणसं होती त्यांना ते मिळायचं. असं करता करता आमच्या गावाजवळून हे रस्ता खोदल्यामुळे इथून चालली होती. तीच ट्रक चार परवा काम केलं, इथून चालले होते. मी इथून भटनातून गेलो होतो, तिथून चाललेली होती लोक. तस सकाळी उठले. आमच्या गावात एक पंढरीनाथ महाराज म्हणून होते, पंडा म्हणायचे त्यांना. धनगराचे पंडा आहेत माहित तुम्हाला. ते आंधळे होते दोन्ही डोळ्यांनी जन्मता. आणि त्यांची आठवण मला झाली. त्यांची आठवण मला झाली. आणि मी काय केलं, सडक ओलांडताना आमचे पंडा कसे चालत असतील याची नक्कल करायला लागलो. आणि तेवढ्यामध्ये काय झालं, ती वीट होती तिला मी ओलांडलं. त्या विटेला ओलांडून पुढे पाय टाकला. तेवढ्यात आमचे दादा आले, कोट्याकडे चालले होते. हनुमान दादा आले. मी वीट ओलांडून पुढे गेलो. कारण का, मी आंधळ्याचं सोंग केलं. मी आंधळा होतो का? नव्हतो. सोंग केल्यामुळे मी पुढे गेलो. तेवढ्यात दादा खाली बसले, विटावरच बसले. दादा कशावर बसले? विटावर बसले. म्हणलं दादा तसं का? म्हणले करक दादा आता चांगलं चालत होत. त्याच काय झालं काका मला तर माहित आहे. मी साहेब आले की खुर्चीवरून उठायचं नसलं की करत म्हणत होतो खोट, पण आज खरीच करत भरली. करक नव्हती भरली, एवढी मोठी वीट सोन्याची त्यांना दिसली होती. त्यांनी तसंच म्हणलं मला जरा थोडं गडबडीचं काम आहे, जाऊ का? म्हणजे जावा, तुम्ही गेल्याशिवाय परवडायचं नाही. म्हणलो का? निम्म वाटेकरी व्हायचं म्हणले. मला करकीला महाराजांनी वीट घेतली आणि घरी वाड्यावर गेले. मी आपलं जाऊन बाहेर आलो. दादा म्हणले बार्शीला जायचं, काय काम आहे? बस नाही म्हणले, थोडं काय गावाला आपण काय करू, सोन्याचा कळसच करू माझ्या. दादा असं कसं? देव द्यायला देत असतो. दादा काय म्हणले, ह्याच्यातून एकच घ्यायचंय, ऐन प्राप्तीच्या वेळी सुस्ती अंधत्वाचे. माणसाला नशिबामध्ये प्रारब्धेची जोडी धन, प्रारब्धची मिळे मान, अन्न मानत धन आहे प्रारब्ध. या दृष्टांतातून एकच सांगायचंय, आज इथं प्रसाद घ्यायची वेळ आहे. आज तुम्हाला प्रसाद मिळणार आहे म्हणजे कोणता? 7 दिवस केलेल्या श्रमाचं फळ मिळणार आहे. आणि हे घेण्यासाठी तुम्ही गैरहजर आहे का? त्याचं कारण मलाच माहिती आहे. आपल्या गावामध्ये पंगत चालू आहे. आता भोजन करावं का भजन करावं असा अडचण निर्माण झाली. जीवाची भजन करा, भोजनाला उशीर होतोय, भजनाला उशीर होतोय. तुमची काही त्यामध्ये चूकही नाही. परंतु आई प्राप्तीला जागरा म्हणून जडजडवणी महिलाने माझी भक्तीची पंथाला जेणे तू पावची निजधाम अव्यंग माझे. भगवंतानी सांगितलं हे बघ, याच्यामध्ये गुंतून पडू नको. आणि म्हणून आणि म्हणतात बाबा तुम्ही आम्ही सगळ्यांनी मागायचंय. मी एकट्यानं मागणं तुमच्यासाठीच मागतोय. माऊली ज्ञानराजांनी मागितलंय, अवघाची संसार सुखाचा करीन आनंद
तिन्ही लोक, स्वर्ग मृत्यू पाताळ या तिन्ही लोकांमध्ये आनंद भरेल अशी प्रतिज्ञा माऊली घेतात. इकडे तुकाराम मात्र महाराज म्हणतात संसार संसार दुःख संसार दुःख